श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. भक्तो हो, आज पहिला श्रावण सोमवार आहे, तर प्लीज सगळ्या मैत्रिणींना माझी विनंती आहे की वेळातील थोडासा वेळ काढून आपल्याला भगवान शिवशंकराची पूजा करायची आहे. बघा, महादेव हे खूप भोळ्या मनाचे आहे आणि आपण जर भोळ्या मनाने त्यांची सेवा केली तर ते त्यांना फार आवडतं आणि मग ते आपल्यावर प्रसन्न होतात. सर्व संकटातून ते आपलं रक्षणसुद्धा करतात आणि आपल्यावरील संकट रोखण्यासाठी आपण जर का काही उपाय केले तर ते कधीही आपल्याला संकटकाळी म्हणजे आपल्यावर जर कधी काही संकट आले तर त्या संकटकाळी ते आपल्याला कामी येतात. आपले जे देव आहेत, महादेव म्हणा किंवा इतर देवी देवत म्हणा किंवा आपले स्वामी महाराज, आपल्याला दुःखातून बाहेर काढून मार्ग दाखवत असतात. म्हणून आज श्रावण सोमवारी 21 तांदळाचा आपल्याला उपाय करायचा आहे, कारण आजची शिवामूठ ही तांदळाची आहे. बघा, श्रावण महिन्यामध्ये 10-15 अर्धा तास लवकर उठून आपल्याला ही सेवा करायची आहे. तर आता बघा, 2025मधल्या श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार असून आज हा पहिला सोमवार आहे. शिवलिंगावर अभिषेक करून त्याचं तीर्थ हे घरातील सर्व व्यक्तींना द्यायचं आहे. म्हणजे बघा, घरातील लहान मुले, आपले पती पत्नी सगळ्यांना द्यायचं आहे. त्यामुळे काय होते, घरातील जर तुमचे पती किंवा लहान मुलं आजकाल खूप हट्टी स्वभावाचे असतात, तापट असतात, ते ऐकत नाही किंवा कधीकधी आपल्या पतीला व्यसन असते, तर हे सगळे दूर होण्यासाठी आपण त्यांना हे तीर्थ द्यायचं आहे. आणि जर शक्य असेल तर शिवमंदिरामध्ये जाऊन आपल्याला पूजा करायची आहे आणि नसेलच शक्य तर घरातल्या घरातसुद्धा आपण पूजा करू शकतो. बघा, आपल्या श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण करायची. ती कशी अर्पण करायची ते मी माझ्या आधील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले. आजच्या दिवशी सोमवारी देवपूजा करायची, नंतर अभिषेक करायचा, त्यानंतर शिवलिंगाचा अभिषेक करायचा, त्यानंतर शिवामूठसुद्धा अर्पण करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा, अतिशय चमत्कारिक लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आहे आणि घरामध्ये असलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी हा 5 मिनिटाचा उपाय आहे. अगदी 5 मिनिटंसुद्धा नाही लागतील. बघा, दिवसभरातून तुम्ही कधी पण हा उपाय करू शकता. शिवलिंगावर अभिषेक, देवपूजा सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला 21 अक्षता म्हणजे 21 तांदूळाचे दाणे घ्यायचे आहे. त्याला हळद कुंकू वगैरे काहीच लागलेलं नसावं. अगदी पांढरे शुभ्र 21 तांदळाचे दाणे अखंड तुटलेले नसावे, ते आपल्याला घ्यायचे आहे. 21 तांदूळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि 16 वेळेस आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. तर कमलात्मक मंत्र हा पुढील प्रमाणे आहे. बघा, ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मीये नमः. पुन्हा एकदा ऐका. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मीये नमः. हे आपल्याला देवारासमोर बसा किंवा शिवलिंगासमोर ठेवा, जागेवर ठेवा. हे 21 तांदूळ आपल्याला हातामध्ये घेऊन कमलात्मक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आणि फक्त बघा, हे सगळं करताना आपलं लक्ष त्या तांदूळ आपल्या हातावर, आपण जे 21 तांदूळ घेतलेले आहे ना, त्या तांदळावर आपल्याला एकसारखं बघायचं आहे आणि नंतर आपल्याला कमलात्मक मंत्र हा आपल्याला 16 वेळेस म्हणायचा आहे. आणि हे मंत्र म्हणून झाल्यावर ते जे 21 तांदूळ आहेत ना, ते 21 तांदूळ आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. बघा, आपला जेव्हा मंत्र म्हणून झाला, ते 21 तांदूळ आपल्या हातावर असतील, 16 वेळा कमलात्मक मंत्र म्हटला, मग त्यानंतर जे तांदूळ आहेत ना, ते आपल्याला शिवपिंडीवर म्हणजे शिवलिंगावर आपल्याला ते अर्पण करून द्यायचे आहेत. बघा, अशी ही 21 तांदूळाची सेवा असून आपल्यावरील सर्व संकटे कमी होऊन महादेव आपल्यावर प्रसन्न नक्कीच होतील आणि मग आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, समृद्धी सगळं काहीच येईल. म्हणून बघा, आज न विसरता तुम्ही हा उपाय कराल अशी मी अपेक्षा करते. बघा, माहिती आणि उपाय आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून व्हिडिओच्या शेवटी श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.